बनाना फेस पॅकची पहिली स्टेप म्हणजे बनाना स्क्रब. बनाना स्क्रबमुळे त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते आणि मॉइश्चरायझिंग पण मिळतं. त्वचा जास्त कोरडी करत नाही आणि तिचा मऊपणा टिकवून ठेवतो. बनाना स्क्रबमुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्ससुद्धा काढून टाकण्यास मदत होते. हा स्क्रब आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्यामुळे त्वचेला नॅचरल ग्लो येतो. स्क्रब बनवण्यासाठी एक पिकलेली केळी घेऊन त्यात 1 चमचा साखर आणि 1 चमचा मध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्सचर हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर चोळायचं आणि 5-6 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यायचा. आता इथे मी तुम्हाला स्क्रब कसा अप्लाय करायचं ते दाखवते. त्यामध्ये मी जे आपण आता केलेलं ते मिक्सचर होतं ते आपल्या गालांवर किंवा फोरहेडला स्क्रब करते आहे. तसंच आपण जनरली आपल्या नाकावरती किंवा हनवटीवरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात त्या ठिकाणी पण चांगलं स्क्रब करून घ्यायचं. स्क्रब करताना आपण सर्क्युलर शेपमध्ये आपल्या चेहऱ्याला मसाज करायचे. आणि एक गंमत म्हणजे या स्क्रबचं साहित्य पण अगदी सोपं आहे बरं का. पहिलं म्हणजे एक केळी जी कधीच खाल्ली जाणार नव्हती, 1 चमचा साखर जिला बघून डाएट करणारे लोक खूप घाबरतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे थोडीशी इच्छा. स्क्रब झाल्यावर 4-5 मिनिटांनी लगेचच चेहरा वॉश करून घ्यायचा कोमट पाण्याने. तुम्हाला तर लगेचच फरक दिसायला लागला असेल. यानंतरची पुढची स्टेप म्हणजे पॅक. आणि पॅक कसा बनवायचा ते बघूया. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक छोटी किंवा मोठी केळी असेल तर अर्धी स्मॅश करून घ्यायची आणि त्यामध्ये दूध आणि मध घालून एकत्र मिक्स करून घ्यायचं. हा पॅक त्वचेला 15 ते 20 मिनटं लावून त्वचा कोमट पाण्याने धुवून घ्यायची. एवढी सोपी याची प्रोसेस आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दूध घाला, पण जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दुधाऐवजी तुम्ही दही वापरलं तरी चालेल. माझी स्किन ड्राय आहे आणि सेन्सिटिव्ह आहे म्हणून मी इथे दूध वापरले. हा फेस पॅक आठवड्यातून 2-3 वेळा लावल्याने अजून जास्त रिझल्ट्स येतात. बनाना फेस पॅक त्वचा हायड्रेटेड ठेवतो, मऊपणा वाढवतो आणि चमक देतो. केळीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. कोरड्या त्वचेच्या लोकांना याचा जास्त फायदा होतो. केळीमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. याच्या रेग्युलर वापरामुळे आपले डाग, डोळ्याखाली काळे वर्तुळ कमी होण्यास मदत होते. ह्या पॅकमधली एकच ट्रिकी गोष्ट म्हणजे हा पॅक लावताना आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात, कारण केळं आणि मध दोन्हीसुद्धा स्टिकी असल्यामुळे लावायला थोडंसं अवघड जातं. पण आपण छान मसाज करू शकतो कारण सॉफ्ट इन नेचर असतं. मला एरवी मसाज करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मी आता 2-3 मिनटं छान स्किनला मसाज करणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये. त्यामुळं अजून फायदा होईल. आज हे फेशियल पॅम्परिंग करण्याचं कारण म्हणजे सकाळी थोडं कामासाठी बाहेर गेले होते, पण सूर्यदेवाने तर आज जाळूनच टाकायचं ठरवलेलं. त्यामुळे टॅन झालेल्या बिचाऱ्या त्वचेला थोडं खुश करणं गरजेचंच होतं. होममेड फेस पॅकमध्ये बनाना फेस पॅक हा माझा खूप फेवरेट आहे, कारण त्याच्या क्रीमी टेक्स्चरमुळे लावायला जरी थोडे कष्ट पडत असले तरी रिलॅक्स फील होतं आणि मसाज करायलासुद्धा छान वाटतं. मसाज नंतर 5 मिनटं पॅक तसाच चेहऱ्यावर राहू दिला. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ वॉश करून घेतला आणि तुम्ही बघतच असाल चेहऱ्यावर खूप छान ग्लो आला आहे. त्वचा अगदी मऊ झाली आहे. हे अगदी सोपं आणि स्वस्त फेशियल नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.